शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाकं आहेत. ही दोन्ही चाकं समान वेगानं धावलीत की विकास वेगानं होतो याचं उदाहरण राज्यात पाहायला मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्याच्या कारभारात तुमचे काम महत्त्वाचे आहे. नियमांचं पालन करून अधिकारी काम करत असतात. काम नियमांमध्ये कसे करावे याचे चांगले ज्ञान अधिकारी वर्गाकडे आहे. अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहे. राज्याचा गाडा हाकताना रथाची चाके आपण आहोतच, पण याचबरोबर या चाकांमध्ये वंगण घालण्याचं काम ही अधिकारी वर्ग करत असतो. शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शासन राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचं काम प्रशासन करत आहे. सरकारची प्रतिमा निर्माण करण्याचं काम अधिकारी करत आहेत. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी योजनांची अंमलबजावणी अधिकारी करत असतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. त्यामुळे आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी दावोस इथं करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी 80% करार पूर्ण झाला आहे. यंदा 353,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. GDP मध्ये हे राज्याचा मोठा वाटा आहे. हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करत आहोत. लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलंय. अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावं असं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांना भेटावं. जितकं जास्त अधिकारी जनतेला भेटतील तितके चांगले काम होईल आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी होईल. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अनेक मागण्या आहेत. या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या पूर्ण होतील. महासंघ कल्याण केंद्रासाठी निधी दिला जाईल. जुन्या निवृत्ती वेतन योजनांबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.